जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळे शहर आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण जागतिक आदिवासी दिवस हा मोठ्या उत्साहात साजरी होत असतो। त्यानिमित्ताने दरवर्षी धुळे शहरात जिल्हा क्रीडा संकुल येथून पडेल रोड जवळ असलेल्या देवमोगरा कॉलनीपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत असते। त्यानिमित्तानेच आज सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सुरुवातीला श्रीफळ वाढवून या जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील, माजी आमदार मंजुळाताई गावित, भाजपा नेते इंजिनियर मोहन सुरेंची, समाज कल्याण अधिकारी पावरा साहेब, संजय पावरा सर आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। यावेळेस आदिवासी समाजाच्या पारंपरिक वाद्याने या ठिकाणी या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। तर यावेळेस धुळे शहर, धुळे ग्रामीणचे आदिवासी बांधव या ठिकाणी या भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर यावेळेस मोठ्या संख्येने तरुण वर्ग देखील या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर सदरच्या मिरवणुकीस जिल्हा क्रीडा संकुल, विमानतळ रोड, वडेल रोडला असलेल्या देवमोगरा कॉलनी येथे या भव्य मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। तदनंतर त्या ठिकाणी स्थायिक कार्यक्रम घेण्यात आला।
दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो की ज्या दिवशी आपल्याला आपल्या सर्व आदिवासी बांधवांना एकत्र घेऊन या आदिवासी दिवसाचा उत्सव आपल्याला सर्वांना साजरा करता येईल। आणि आज मला असं वाटतं खऱ्या अर्थाने संपूर्ण धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये जे मी बघतोय की आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या दृष्टीने दिवाळीसारखं वातावरण या ठिकाणी आहे। आणि तो आदिवासी ज्याचा खऱ्या अर्थाने या जल आणि जमिनीवरती अधिकार आहे, जो मूळ मालक या देशाचा आहे, त्या मूळ मालकाचा आज दिवस या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त तमाम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना, सर्व नागरिकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो। आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकच गोष्ट माझं फक्त लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये माझा आदिवासी बांधव जो खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये आहे, जो खऱ्या अर्थाने आजही मागासलेलं जीवन जगतोय, त्या आदिवासी बांधवाला कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल। आणि त्या दृष्टीने आज बरेचसे आपले दावे प्रलंबित आहेत, बऱ्याच ठिकाणी आदिवासी मंडळी ही जमिनींकरता आजही मांडताना आपल्याला दिसते। या सर्व ज्या ज्या मागण्या आदिवासी बांधवांच्या असतील त्या सर्व मागण्या येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा अर्पण करतो। धन्यवाद। आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करतो। आम्ही 2010 पासून या धुळ्यात आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना आणि धुळे शहर सर्व मिळून एकत्र हिरे भवन इथं हा कार्यक्रम पार पाडत होतो। आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम 2010 पासून पार पाडत आहोत। आपल्याला माहिती आहे जल जंगल जमीन हे आपला हक्क आहे आणि या हक्कापासून आपण लांब जातोय। परंतु आता आपण पुन्हा हा जागतिक लेवलवर जो आपल्यावर अत्याचार झाला, म्हणजे तो आपला हा अत्याचाराचा दिवस आहे। आणि इन्होने हा पूर्ण ऑस्ट्रेलिया असतील, अफगाणिस्तान असतील किंवा इतर देश असतील, या सर्व देशाच्या आदिवासींवर हा अन्याय होत होता, अत्याचार होत होता। त्याच्यामुळे सर्व इनोनमध्ये हा ठराव पास होऊन आजचा दिवस एक गौरव दिवस आपण म्हणतो। परंतु आजच्या दिवशी आपला हा गौरव दिवस तर आपण साजरा म्हणून करतो आहे, म्हणून आपला अन्याय अत्याचारापासून आपले इनोच्या माध्यमातून आपली मुक्तता झाली। आणि तेव्हापासून आपल्या आदिवासी काय आहे हे पूर्ण जगाला समजलं। आणि आदिवासीची संस्कृती असेल, पेहराव असेल, डान्सिंग असेल किंवा जे जे काही संस्कृती असतील ह्या आगेवेगळे जगा वेगळी आहे। त्याच्यामुळे आदिवासींना ही खरं आता कुणाल भाऊ आल्याने आज आपली ही संस्कृती ही इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल। कारण आपला कार्यक्रम इतर लोकांनी पाहिला तरच इतर लोकांमध्ये जाईल आणि ही आपली आगेवेगळी संस्कृती खरंच वेगळी आहे ही दिसेल। आणि हा आपला जगातला आदिवासी, भारतातला आदिवासी हा जगा वेगळा आहे। यांचं सर्व वेशभूषा, संस्कृती, इतर जे जे काही बोलीभाषा असतील या सर्व वेगळ्या आहेत। आपण 10 मैलावर भाषा बदलते, तसं आपल्यासुद्धा अनेक आपल्या या भारतात 700च्या आसपास आदिवासी राहतात। आपल्या महाराष्ट्रात 45 आदिवासी जमाती आहेत। यात आपण सर्व वेगवेगळे असले, परंतु ह्या आदिवासी जागतिक दिवस जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आपण एकत्र जमलेलो आहोत। आणि आता आपण म्हणतो आदिवासी एक समान, म्हणून आपण हा नारा आता तेव्हा आधी एकत्र नव्हतोच आपण। जेव्हा आदिवासी जागतिक दिवस सुरू झाला तेव्हापासून आज आपण आदिवासी एक समान म्हणून आपण नारा देतो, घोषणा करत आहोत। म्हणून आजच्या दिवशी सर्व आदिवासी बांधवांना माझ्या आदिवासी जागतिक दिनाच्या शुभेच्छा। आणि आज परत आपला नागपंचमीचाही सण आहे, त्यांच्याही शुभेच्छा। कारण हा नागपंचमीचा सणसुद्धा हा निसर्गपूजक सण असल्यामुळे हा आपल्या आदिवासींच्या संस्कृतीमध्ये समाविष्ट आहे। म्हणून ह्या नागपंचमीच्या दिवशीसुद्धा मला सर्व आदिवासी बांधवांना, इतरांना सुद्धा माझ्या शुभेच्छा।